नमस्कार. मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात नव्या चवीसोबत. आज खास गुढीपाडवा निमित्ताने बनवली आहे ही पारंपरिक महाराष्ट्रीयन थाली. ताटामध्ये सर्वात आधी मीठ वाढून घेतलं, काकडीची कोशिंबीर, आंब्याचं कैरीचं मी लोणचं केलेलं आहे आणि त्यानंतर थिंबीर वडी आहे, काबुली चण्याची रस्सेदार भाजी, कढी, साधं वरण, केसर श्रीखंड, पुरी, साधा वरण भात आणि त्यावर साजूक तूप आणि मसाले भात. अरे मला इथे मसाले भात ठेवायला जागाच उरली नाही. पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आहे हे. अजून त्यामध्ये आणखी काही पदार्थ बाकी आहे. मसाले भात टाकलाय, त्यानंतर आपले साधं वरण, श्रीखंड, बासुंदी उरलेली आहे, त्यानंतर बासुंदीसाठी जागा करून बासुंदी, छान त्यावर ड्रायफ्रुट्स घातले आणि तूप घातलेलं आहे. छान सण म्हटलं की आठवतात खास चवदार पदार्थ. लहानपणी आई घरात घमघमाट सुटायचं जेव्हा आई सगळे पदार्थ बनवायची आणि आम्ही वाट बघायचो भावंड की कधी ते आम्हाला देवाला नैवेद्य दाखवून आई आम्हाला खायला देईल. आणि सणाच्या दिवशी तर इतकी घाई असायची आईची. सण आला की खूप छान वाटायचं घरामध्ये. आंब्याचं तोरण लावणं, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देणं, पाया पडणं, देवाला नैवेद्य दाखवणं आणि छान पंचपक्वान्नांचं असं भरलेलं ताट पूर्ण सगळ्यांनी मिळून खायचं. तुमच्या घरी काय बनवलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.